पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमध्ये सभा होणार आहे। दरम्यान याआधी गिरीश महाजन यांनी आढावा घेतलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहे। आजची सभा ही ऐतिहासिक होईल असं भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत। कशा प्रकारे असणार ही सभा? निश्चित आज नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाचे भव्य सभा माननीय मोदीजी या ठिकाणी येत आहेत आणि सगळे गर्दीचे रेकॉर्ड तुटतील एवढ्या मोठ्या संख्येमध्ये नागरिक येत आहेत, मतदार येत आहेत, कार्यकर्ते येत आहेत आणि या दोन्ही जागा पूर्वीपासून आमच्याच आहेत, महायुतीच्या आहेत, भाजप सेनेच्या आहेत आणि म्हणून याही वेळेला मागच्या वेळेचं मताधिक्याचं रेकॉर्ड तोडून या दोन्ही जागा निवडून येतील। कांदा उत्पादक शेतकऱ्याची या भागामध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे। मला वाटतं काही काळ नाराजी होती, पण आता कांद्याचे भाव वाढलेले, निर्यात बंदी उठवलेली आहे आणि मग कापूस असो, सोयाबीन असो, केळी असो, कांदा असो, टमाटे असो, काही काळ कमी अधिक असतो, भाव चढ उतार होत असते, परंतु ती कायमस्वरूपी नसते। आपण बघितलं आहे कांद्याला सर्वोच्च भाव मिळताना 5,000 आपण बघितलेला आहे, केळीला 4,000 रुपये भाव मिळताना आपण बघितलेला आहे, कापूस 12,000च्या वर गेला आपण बघितलं आहे। पण जागतिक मंदीमुळे किंवा काही कारणामुळे हे भाव कमी जास्त होत असतात, पण निश्चित मोदीजी आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। पुढच्या येणाऱ्या काळात नक्की कांद्याच्या विषयावर कायमस्वरूपी सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। सरकार शेवटी शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, सर्वसामान्यांच्या हिताचं आहे, गरिबांच्या हिताचं आहे आणि म्हणून मोदी सरकार हे पुन्हा तिसऱ्यांदा यावं असं सर्वांना वाटतंय, देशभर वाटतंय आणि सर्व मतदारांनी आता तयारी केलेली आहे। आता चौथा टप्पा आहे या ठिकाणी, महाराष्ट्रातला अंतिम टप्पा, शेवटला टप्पा आहे। किती निर्णायक वाटतो तुम्हाला भाजपच्या दृष्टीने? आज पंतप्रधानांच्या 3 ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम निर्णायकच आहे, तिन्ही टप्पे झाले। आपण बघा ज्यावेळेला निर्णय येईल त्यावेळेला सर्वांना आश्चर्य वाटेल असा निकाल या ठिकाणी येणार आहे। चौथा टप्पा सुद्धा हा अतिशय निर्णायक ठरेल आणि लोक पुन्हा मोदींना तिसऱ्यांदा फिर एक बार मोदी सरकार या तयारीमध्ये आहेत। बघू शकतो की कशा प्रकारे गिरीश महाजन आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातला हा शेवटला टप्पा आहे आणि अत्यंत निर्णायक राहील आणि भाजपला या शेवटच्या टप्प्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं यश मिळेल असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।